सर्वप्रथम तर तुम्हा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज 1 मे हा केवळ दिनदर्शिकेतील एक दिवस नाही, तर प्रत्येक मराठी माणसाच्या अभिमानाचा, अस्मितेचा आणि संघर्षाचा दिवस आहे। आजच्या दिवशी 1960 साली आपल्या स्वप्नातील महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली। पण हा महाराष्ट्र आपल्याला सहज मिळालेला नाही। या महाराष्ट्रामागे आहे एक दीर्घ संघर्ष, आंदोलनांची मालिका आणि 105 हुतात्म्यांचं बलिदान। या सगळ्या लढ्याला निर्णायक वळण मिळालं ते फाजल अली आयोग म्हणजेच राज्य पुनर्रचना आयोगाच्या अहवालानंतर। मुंबई वेगळी ठेवण्याचा प्रस्ताव, द्विभाषिक राज्याची कल्पना आणि मराठी जनतेच्या भावनांकडे केलेलं दुर्लक्ष या सगळ्यांमुळे महाराष्ट्र पेटून उठला। मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र ही मागणी जनआंदोलनात परिवर्तित झाली। रस्त्यावर उतरलेली जनता, जाज्वल्य नेतृत्व आणि असंख्य त्याग यामुळे हा लढा अधिक तीव्र झाला आणि अखेर 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली। म्हणूनच आजचा दिवस हा केवळ उत्सव नाही, तो एक संघर्षाची आठवण, बलिदानाची जाणीव आणि अभिमानाची ओळख आहे। चला तर मग जाणून घेऊया फाजल अली आयोगापासून ते महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपर्यंतचा हा संपूर्ण संघर्षमय प्रवास। नमस्कार, मी विक्रम घुले आणि तुम्ही पाहताय युवा महाराष्ट्र न्यूज। फाजल अली आयोगाची स्थापना 1953 साली भारत सरकारने केली। स्वतंत्र भारतात राज्य पुनर्रचनेचा प्रश्न तितकाच जटिल होता। भाषिक आधारावर राज्य निर्माण करावी ही मागणी देशभर जोर धरत होती। त्यामुळे 1953 मध्ये न्यायमूर्ती सय्यद फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग स्थापन केला गेला। हा आयोग 3 सदस्यांचा होता। अध्यक्ष फाजल अली व सदस्य हृदयनाथ कुंजरू आणि के.एम. पनिक्कर। या आयोगाने विविध राज्यांचा अभ्यास केला, भाषिक विभागणीचे निकष ठरवले आणि अहवाल 1955 मध्ये सरकारला सादर केला। या अहवालानुसार महाराष्ट्रासंबंधी सर्वात वादग्रस्त शिफारस म्हणजे मुंबईला स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश म्हणून ठेवण्याची। मुंबई ही मराठी भाषिकांची राजधानी, आर्थिक केंद्र आणि सांस्कृतिक प्रतीक होती। परंतु आयोगाने मुंबईला गुजराती, पारसी, सिंधी अशा विविध समुदायाचं मिश्र केंद्र म्हणून घोषित केलं। द्विभाषिक बॉम्बे राज्याची शिफारस त्यामुळे महाराष्ट्रात अस्वीकार्य ठरली। याचा मराठी जनतेवर तीव्र परिणाम झाला। त्यामुळे संयुक्त महाराष्ट्र चळवळ अधिक तीव्र झाली। 1956 मध्ये संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन झाली, जिचे नेतृत्व केशवराव जेधे, प्रबोधनकार ठाकरे, आचार्य अत्रे, एस.एम. जोशी यांसारख्या दिग्गज नेत्यांनी केलं। 1957च्या विधानसभा निवडणुका या चळवळीचा टर्निंग पॉईंट ठरल्या। महाराष्ट्राच्या मागणीला जनतेचा जबरदस्त पाठिंबा मिळाला, सरकारवर दबाव वाढत गेला आणि 1957 पासून आंदोलन अधिक व्यापक आणि तीव्र झालं। 21 नोव्हेंबर 1955 रोजी मुंबईत आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी गोळीबार केला, ज्यात 105 जण हुतात्मा झाले। या बलिदानाने चळवळ आणखी बळकट झाली। अखेर सरकारला मराठी जनतेच्या एकजुटीपुढे झुकावं लागलं। 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, ज्यामध्ये मुंबईसह राज्याला स्वतंत्र अस्तित्व मिळालं। या लढ्याने महाराष्ट्राची ओळख, अस्मिता आणि स्वाभिमान जगासमोर आणला। आज महाराष्ट्र विकसित होऊन भारताच्या आघाडीच्या राज्यांमध्ये गणला जातो, पण त्याचा पाया हे फाजल अली आयोगाच्या अहवालानंतर त्या लढ्यांवर आधारित आहे। त्यामुळे हा संघर्ष, बलिदान आणि जनतेच्या एकजुटीतून उभा राहिलेला महाराष्ट्र आजच्या घडीला सर्वांनाच प्रेरणा देणार आहे। संयुक्त महाराष्ट्राचा हा लढा हा केवळ सीमांचा प्रश्न नव्हता, तो होता अस्मितेचा, ओळखीचा आणि स्वाभिमानाचा संघर्ष। 1953 मध्ये सुरू झालेली ही प्रक्रिया, 1955च्या अहवालानंतर पेटलेली चळवळ, 105 हुतात्म्यांचं बलिदान आणि जनतेचा अखंड संघर्ष या सगळ्यांचा परिपाक म्हणजे 1 मे 1960 रोजी जन्मलेला महाराष्ट्र। आज आपण ज्या महाराष्ट्रात जगतो तो सहज मिळालेला नाही। तो मिळवण्यासाठी रस्त्यावर उतरलेली जनता, आवाज उठवणारे नेते आणि प्राणांची आहुती देणारे हुतात्मे यांचा खूप मोठा वाटा आहे। हा इतिहास आपल्याला एकच शिकवण देतो, एकजूट असेल तर कोणतीही लढाई जिंकता येते। म्हणूनच महाराष्ट्र दिन साजरा करताना फक्त आनंदच नाही, तर त्या बलिदानाची जाणीव ठेवणं गरजेचं आहे। आजच्या व्हिडिओबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि युवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब व फॉलो करायला विसरू नका। जय महाराष्ट्र।